नाशिकचं मालेगाव बनलं वन्य प्राणी तस्करीचं केंद्र। नंदुरबार वन्य प्राणी तस्करी टोळीमधील संशयित आरोपी मालेगावचे असल्याचं समोर आलंय। मालेगावमध्ये चिंकारा आणि मोराचे मांस विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक झालेली आहे। आम्ही मालेगावकर संघर्ष समितीनं वन्य प्राणी तस्करी संदर्भात आंदोलन केलं आणि त्यानंतर वन विभागानं ही कारवाई केलेली आहे। नाशिकचं मालेगाव हे वन्य प्राण्यांच्या तस्करीचं केंद्रच बनलं असल्याचं उघडकीस आलंय। कारण की नंदुरबारमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोल्हा, जंगली पोपट, हितर अशा वन्यजीवांची आयुष्यमूल्य भाजीपाल्याच्या कॅरेटच्या आड तस्करी केली जात असताना छापा टाकला असता त्यातील संशयित आरोपींची टोळी नाशिकच्या मालेगावची होती आणि यावरून आम्ही मालेगावकर संघर्ष समितीनं मोठं आंदोलन वन विभागाच्या कार्यालयाबाहेर केलेलं होतं। या आंदोलनानंतर वन विभागानं मालेगावच्या चुनापट्टी भागामधून धाड टाकली आणि वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या मुदस्सर अहमद अकील अहमदला अटक केल्याची माहिती आहे। बातमी नाशिकच्या मालेगावमध्ये। मालेगाव, सटाणा, ताहराबाद, नांदगाव आणि देवळा त्याचबरोबर नामपूर, रोहियो या वन परिक्षेत्राचं नाशिक पूर्व उपवन संरक्षक कार्यालयाचं विभाजन करून विभागीय वन अधिकारी कार्यालय निर्माण करण्यात यावं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध वृक्षतोड थांबवावी। मालेगावचं शिकार आणि वन्य प्राण्यांच्या तस्करीचं केंद्र म्हणून उघड झालेलं आहे। नंदुरबार येथे SITने LCBने वन्य प्राणी तस्करी करणारी टीम पकडली, त्याचं मालेगाव कनेक्शन उघड झालं। त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी।